हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पंढरीला। हो, कारण पंढरी चक्क अवतरले आयर्लंडला। आज महाराष्ट्र मंडळ आयर्लंडतर्फे आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे आणि त्या निमित्ताने पालखी आणि दिंडी ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि ते दाखवण्याला मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे। तर चला पाहूया। जय माऊली।
हॅलो 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 त्याबद्दल आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करीत आहेत आणि असं यापुढे एकत्र येऊन असा उत्साहात कार्यक्रम साजरा करावा ही सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्र मंडळ आयोजनातर्फे जमलेल्या सर्व वारकऱ्यांचे माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत. माऊली मायेची सावली. माऊलीपण म्हणजे आईसारखा कोमलपणा, आईची जाणीव. त्यामुळे माऊली म्हणजे अशी व्यक्ती की जिच्या सानिध्यात आईची जाणीव होते आणि तिच्या कोमलपणाचा प्रत्यय सुद्धा येतो. आणि म्हणूनच कदाचित आपण त्या विठ्ठलाला माऊली असं संबोधतो. पंढरीच्या राजाचा भक्ती सोहळा, विठू रखुमाईच्या लेकरांचा मेळा, सोबत दिंडी, थोड्या अभंग आणि वारी आणि यांचा संगम घडवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे आमची अभंगवारी. प्रयत्न पहिलाच आहे पण मनापासून आहे. त्यामुळे मला खात्री आहे की माऊलींचा आशीर्वाद आणि तुमची सगळ्यांची साथ ही आहे. चला तर मग चालू करूया आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या आपल्या अभंगवारी या कार्यक्रमाला. कार्यक्रमाची सुरुवात तुषार नायक हे करत आहे. तुषार
तुलसी हार गया कासे पीतांबर, तुलसी हार गया कासे पीतांबर, आवडे निरंकारा, आवडे निरंकारा, तेचे रूप सुंदर दिघा, उभे विटवंती सुंदर दिघा. संत नामदेवांची पारमार्थिक शिष्या तसेच वारकरी संप्रदायातील लोकप्रिय कवयित्री संत जनाबाई यांची अभंग रचना सादर करायला येत आहे अखिलेश मिश्र. हरिला पंढरीचा चोर, हृदया बंदी खाना केला, हृदया बंदी खाना केला, आता विठ्ठल तो गेला, हो हो धरिला पंढरीचा चोर. जितका मी त्या भगवंताचा आहे तितकाच तो भगवंत सुद्धा माझा आहे, कारण त्या विठ्ठलाची मान आज माझ्या जुन्याचं नाते शेवटी हक्काचं प्रेमानं. तुकोबा महाराजांचा एक नितांत सुंदर अभंग सादर करायला येत आहे हर्षदा देसाई. खेळ मांडीला वाळवंटी खाई, खेळ मांडीला वाळवंटी खाई, नाचती वैष्णव भारी रे, नाचती वैष्णव भारी रे. क्रोधाभिमान रे रामावतरी, क्रोधाभिमान रे रामावतरी, विजयिता जगतील भागी रे. खेळ मांडीला वाळवंटी खाई, खेळ मांडीला वाळवंटी खाई, नाचती वैष्णव भारी रे. विठोबा म्हणजे सती विठू माऊली हा श्रीकृष्णाच्या असंख्य अवतारांपैकी सगळ्यात प्रेमळ अवतार. हा एकच असा देव ज्याची आपण आई म्हणून पूजा करतो. प्रत्येक भक्ताच्या हाकेला आई बनून धावून जाणारा हा विठोबा पुंडलिकाच्या हाकेला देखील पंढरपुरी धावूनच गेला आहे. आणि लगोलाग कृष्णपत्नी रखुमाईने देखील पंढरपूर गाठत अवघ्या विश्वाची जबाबदारी अगदी सहजपणे अलगदरित्या सांभाळली. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ भारती प्रभा, अगणित लावण्य तेजपुंजाळी, अगणित लावण्य तेजपुंजाळी, नवर्ण वितेची शोभा,
मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा तू माऊली तू माऊली माऊली मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आली या भंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पयाची अभंगाला जोड टाळची पयाची माऊली कहोती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा तू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठलाच्या नामस्मरणात आपण तल्लीन आहोत. विठ्ठलाच्या नामस्मरणात आपण तल्लीन आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर असेच राहो. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर असेच राहो. संत कर्मपात्रा यांनी रचलेला हा कार्यक्रमातील शेवटचा अभंग सादर करीत आहे हर्षदा देसाई. आषाढी एकादशीनंतर आता वेध लागले आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनास. आणि आपल्या बाप्पाच्या आगमनासाठीच आयर्लंडमध्ये हे मातीच्या सुंदर व सुबक मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि त्या इथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, माझं पायगुण नाही पण माझं नशीब खूप चांगलं आहे की मी आयर्लंडला आल्यानंतर महाराष्ट्र मंडळ आयर्लंडतर्फे नवनवीन उपक्रम नवनवीन सण साजरे केले जात आहेत. जसं पाहिलं तर मी आल्यानंतर पहिल्यांदाच अक्षता कलश हे अयोध्येवरून आणलं गेलं आणि तो सण इथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानंतर पहिल्यांदाच आयर्लंडच्या धर्तीवर शिवजयंती साजरी केली गेली आणि त्यानंतर प्रथमच साजरा केला गेला गुढीपाडवा आणि आता प्रथमच साजरी होते आषाढी एकादशी. बघा,
मी आल्यापासून मला हे सगळे सण साजरे करता आले. आयर्लंडला आल्यानंतरही या गोष्टी साजऱ्या केल्या गेल्या याचा मला आनंद होतोय. आणि आता येणार आहे आपला गणेश उत्सव, तोही पहिल्यांदा 1.5 दिवसाचा साजरा होणार आहे आयर्लंडमध्ये. आणि याचं सगळं श्रेय जातं महाराष्ट्र मंडळ आयर्लंडला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना. मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.